बघा आंब्याचं झाड आणि हा गिलक्याचा वेल आहे आणि हे ना खजूरचं झाड आहे बघा. हे पण हे दोघं. गुड मॉर्निंग. तर आम्ही काल रात्री ना आजीकडेच थांबून गेलो आणि आत्ता जवळपास सकाळचे 7 वाजले आणि मला ना इतकं भयंकर थ्रोट इन्फेक्शन झालेलं आहे ना, तर मी आता थोडासा चहा करून पिऊन घेते आलं टाकून. माझा घसा इतका दुखतोय ना. तर माझी तयारी झालेली आहे. आजी कोयरी कुठे? हा कोयरी कुंकू लावायला. कुंकू पाहिजे? हा घेत. मांजर पाहिलं किती वरती जाऊन बसली. तर बाप्पाचा आणि आजीचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो घरी आणि आजीला इतक्या दिवसानंतर भेटलो. इतकं छान वाटत होतं ना आणि आजीला पण खूप आनंद झाला आम्हाला भेटून. त्यानंतर मग आम्ही रस्त्यामध्ये मस्तपैकी साऊथ इंडियन नाश्ता केला. तसं बघायला गेलो तर ती जेवणाचीच वेळ होती, पण मला साऊथ इंडियनच फूड खायचं होतं. तर मग आम्ही तेच खाल्लं आणि मस्तपैकी निसर्गाची गंमत बघत बघत आम्ही पोहोचलो आमच्या गावी. आणि घरी पोहोचल्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि मग मी रात्रीच्या जेवणामध्ये प्रॉपर मराठी मेनू बनवला, तो म्हणजे ठेचा आणि भाकरी. हिरवी मिरची आणि टमाटा दोघं मीठ टाकून भाजायला ठेवलेले आणि लसूण मी दळताना टाकेल. असो तर सकाळी उठल्यानंतर बघितलं तर एवढा पाऊस चालू होता ना, म्हणजे पहाटेपासून पाऊस चालू होता आणि नदीकडे ना खूप गर्दी झालेली होती आणि मला असा निरोप मिळाला की नदीला खूप जास्ती पाणी आलेलं आहे, म्हणजे अक्षरशः पुलाला टच होतंय ते पाणी. मग काय, मला पण नदीपासून घर जवळच आहे, तर मग माझ्या क्युरिओसिटीने मला पण नदीपर्यंत नेलं आणि बघितलं तर खूप पाणी आलेलं होतं. आणि काही दिवसांपूर्वीच मी नदीमध्ये ना निर्माल्य टाकायला गेली होती, तर तेव्हा इतकं कमी पाणी होतं ना, म्हणजे मला निर्माल्य टाकायला सुद्धा पाणी नव्हतं. त्याची क्लिप मी डाव्या बाजूला ॲड केलेली, ती तुम्ही बघू शकता. आणि आत्ता पाण्याची पातळी तुम्ही बघू शकता की किती वाढलेली आहे. तर आजचा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. लवकरच भेटू आपण पुढच्या छोट्याशा मिनीशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.